रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत आषाढ महिन्यातला स्पेशल म्हणजे आकाड तळणे. त्याच्यासाठी आपण कसे कसे पीठ घ्यायचे ते आपण आता बघूयात. तर हे बघा, आपण आता कसे ह्या पुऱ्या वगैरे तळलेल्या आहेत. तिखट पुरी आणि गोड पुरी अशा दोन पद्धतीच्या मी पुऱ्या केलेल्या आहेत. अशा एकदम फुगतेत, कशा फुगतेत हे आपण आता बघूयात. त्याच्यासाठी आता मी पहिल्यांदा गोड ह्याचे पीठ तयार करून घेत आहे. त्यासाठी मी इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि हा गूळ मी पातेल्यात संध्याकाळीच असा भिजू घातलेला होता. त्याच्यातच मी जायफळ, विलायची, थोडीशी बडसोप वगैरे सगळं गाळून ठेवलेलं होतं. मग ते पाणी मी ह्याच्यात ओतून घेतलं आपल्याला पाहिजे तसं गव्हाच्या पिठामध्ये. मग ते असं गोळा करून ठेवला. आता इथं मी तिखटाचं पीठ तयार करून घ्यायला लागले, तिखटाच्या पुऱ्या. त्याच्यात थोडंसं मी गव्हाचं पीठ, थोडं असं जास्त, थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठ. गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं. त्याच्यात तीळ पण घातलेत. परत हिरवी मिरची मी कुटलेली आहे, लसण वगैरे त्याच्यातच टाकला होता, लसण, ओवा आणि हिरवी मिरची. परत ही कोथिंबीर पण चिरलेली टाकलेली आहे. हळद टाकून घ्यायची, परत थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आपल्या आपल्या चवीनुसार. अगोदर असं मिक्स करायचं आणि परत पाणी ओतून असं मिक्स करून घ्यायचं. गव्हाचे पीठ जास्त घ्यायचे आणि बेसन पीठ थोडेसे घ्यायचे आणि ज्वारीचे पीठ थोडेसे घ्यायचे. हा बघा गोळा तयार झाला आता हिरव्या मिरच्याचा आणि हा गोड ह्याचा गोळा आणि हा हिरव्या मिरच्याचा, दोन्ही एकदमच गोळे करून घेतले मी. आता हे मी पुऱ्या लाटायला चालू करते. आता हे गोड ह्याच्या पुऱ्या मी अगोदर घेते लाटून. असं चांगलं लाटून घ्यायचं. त्याच्यात गुळ एकदम छान मिक्स झालेले आणि त्याच्यावरती मी असं लाटून खसखस थोडीशी लावायची. खसखस नाही ना चव पण छान येते आणि पुऱ्या पण दिसताना अशा छान दिसतात, चांगल्या दिसतात व्यवस्थित. जरा असं लाटून घ्यायचं चांगलं गोड ह्याचं. जास्त गोड ज्याला पाहिजे त्यांनी जास्त गूळ टाकायचा, ज्यांना कमी गोड पाहिजे त्यांनी कमी टाकायचं. मी भरपूर गूळ टाकलेला होता. गूळ असं पाण्यात भिजवून संध्याकाळी चांगला गाळून वगैरे सगळं ठेवलं होतं मी. हे अशा कशाचं तरी टोपण घ्यायचं, नाहीतर वाटी घ्यायची मोठी आणि त्याने अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या. कोणाला छोट्या छोट्या पाडायच्या असल्या तर छोट्या पण पाडू शकता तुम्ही. आणि अशा मोठ्या हिरव्या मिरच्याच्या ह्याच्या पण मी सकाळीच अगोदर बनवलं होतं. स्वामी समर्थ मंदिरामध्ये गोडपोळ पुऱ्या मी नेल्या होत्या प्रसाद म्हणून वाटण्यासाठी. जास्त बनवल्या होत्या सकाळीच अगोदर. ही दोन्ही ह्याच्या पण मी अशा लाटून घेतल्या पुऱ्या. बघा, मी गुरुवारी बनवलेला होता. परत अशी चौकटी पण तुम्ही करू शकता, अशी लाटायची आणि चौकटी पण पुऱ्या करू शकता. ते पण छान फुगते तसे. मी मऊ लागण्यासाठी म्हणून मी फक्त गव्हाच्या पिठाचं केलेलं आहे. तुम्हाला जर असं कडक पाहिजे असेल तर ते पण वेगळ्या पद्धतीने करता येते. बघा, मी सगळ्याच असं छान पुऱ्या फुगतेत. पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं दोन्ही पण, जास्त पातळ नाही पीठ बनवायचं, म्हणजे छान फुगतेत पुऱ्या. परत पुऱ्याच्या आकारात करायचं नाही, मग थोड्या शंकरपाळीच्या आकारात पण तुम्ही करू शकता. बघा, ह्या अशा पुऱ्या छान तळायला लागलीत. प्रत्येक पुरी फुगली अशी, बिना फुगता एक पण पुरी राहिलेली नाही. गोड ह्याची पण, गोड ह्याच्या तर एकदम मऊ मऊ राहतात अशा पुऱ्या. मी फक्त गव्हाचं पीठच वापरलेलं आहे, त्याच्यात मी दुसरं पीठ नाही वापरलेलं. बघा, हे आषाढ महिन्याचा स्पेशल. खसखस असल्यामुळे ती किती छान दिसते खसखस त्याच्यावरती. अजिबात काळी वगैरे पडत नाही. एक भरपूर एक टोपलं भरून तळा, पण मी तुम्हाला ही थोडासा दाखवायला लागले. दोन्ही पण तळल्यानंतर छान वाटते. बघा, ही पण मऊ मऊ एकदम आणि ही पण मऊ छान असं गोड ह्याची पुरी. कोथिंबीर वगैरे टाकल्यामुळे एकदम छान लागते त्याच्यात. बघा, ह्या पण अशा होते. बघा, मग आवडल्या असल्या तर करून बघा. थँक्यू.